कढई तर क्लीन केलो आणि आता आईस बॉक्स आपण क्लीन करतो. म्हणजे यो आईस बॉक्स तेव्हाचो असा जेव्हा लॉकडाऊनमध्ये मी मासे विकी होते, कारण तेव्हा काम नाही होतं आपल्याकडे काय. आपण इलो खालच्या घराकडे तर सकाळी तुमका बोललेले काहीतरी सांगते. मग नंतर कढई वगैरे आपण धुवून ठेवलो. त्याच्यानंतर आईस बॉक्स होता तो पण धुतलो. हे बघा मिलिंद आपला आत्याचा मुलगा असा. तर जसं की बोललेले आपण काहीतरी नवीन चालू करतो. तर काय करतो आपण, कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. मंडळी खूप दिवसानंतर आपलं व्लॉग येतं, खूप दिवसानंतर आपण भेटतो. तर बरेच जण विचारले होते की डेली व्लॉग कशा घेण्यात नाही. व्हॉट्सअपवरती मेसेज होते. तर मंडळी थोडे कामाची आपण गडबडीत होतो आणि कुठच्या कामाच्या गडबडीत होतो तर आपण तुमका दाखवतो. बरेच जणांचे कमेंट होते की मिलिंद कोण असा, मिलिंद आत्याचा मुलगा असा आणि तो आमच्याकडे सारखो दिसता. तर तो कामाक होता आणि आपण आता काहीतरी नवीन एक सुरुवात करूचा प्रयत्न करतो परत एकदा मिलिंदसोबत. तर सध्या काम चालू आहे, तुमका काय काम चालू आहे ता दाखवते आणि त्याच्यानंतर सांगते काय करतलो काय नाही. पहिला जा काय काम करतो आपण तुमका दाखवतो कोण आपला मदत करता. जस्ट आपण आपला प्रमोशनल रील होता एक कोल्हापूरचा, सो त्याचं एडिटिंग करत होतो साडी मॉलचा. तर ता केलो आणि आत्ता बाकी पुढच्या कामाक लागलो. तर गौरी लाड आपल्यासोबत असत जे की आपणाक मदत करतो त्या कामात. दाखवते तुमका, चला बघू शकताय असा काहीसा काम चालू असा. तर आई आणि वरती काम करतात. आम्ही जस्ट जी काय आपली मंडई प्रमोशनल कामं आहेत ना ती सगळी गौरी ठरवतात, तुमका माहितीच असताला. आणि बाकी वेगळ्या गौरी काय काम करणार नाही. तर आता कढई धुवून देऊ मदत कशामुळे करता, अवेलेबल आहे कोण नाही. मिलिंद भाई जरा कामाक गेलो. तरी कढई असा आणि इकडे एक आईस बॉक्स असा. तर ह्यो आपणाक पहिलं क्लीन करून घ्यायचा असा. तुमका सगळं सांगते नंतर काय करूचा काय नाही. पहिली पटापट आपली कामं करून घेऊया. कसं वाटतं काम करताना? बरं वाटतं. घरातले म्हणते गौरी होय जा काय नक्की काम करत. पहिल्यांदाच करून देतोय तुका हे. येस, कोण नाही म्हणा. आई आणि मंडईवरती जेवण बनवतात आणि म्हटलं इकडे माडातच बनव हे करूया, या क्लीन करूया. कढई नवीन घेतलं ही सेट करूची याकडे ही सेट करूची असा. असं भांडा धुवून देणार कोण गावात शकणार नाही तुका. येस नाही गावाचं. पहिले ह्या क्लीन करून घेऊया. याच्यावर मग आता पाणी घालूचा माझा काम असा. रिक्षा आमची येईल, पप्पा येईल, आवाज येता रिक्षाचा दाखवते तुमका. ही बघा हे बघा पप्पा. खरं तर जेवणाचं टायमिंग झालं पण आम्ही इकडे काम करतो. कढई पूर्ण काळी होती. काळी होती. असं केलं. बॅक साईड दाखव जरा कढईची. हा, हे बघा अशी होती. ती का आता घासून घासून अशी केलो. बॅक साईडला पण घासायची. झाली तर करूया क्लीन. दगड येते. माडात एक बरा पाण्याची सोय एकदम मस्त असा आमच्या. माका फक्त आता मग आणूक विसरले. घेऊन येऊ पटकन मग घेऊन येते. त्याच्यानंतर हे बघा आईस बॉक्स आमचंच असा. ह्यो पण कुठचं असं आपण तुमका सांगते. ह्याचा पण गणित इले जाऊन 2 मिनिटात घेऊन येऊया. आई आणि वरत जेवण बनवतात. हा आपला देवघर. डायरेक्ट इकडनं बघू शकता पाठीमागे तुमका उजेड दिसत असतलो. हे बघा तिकडे तिकडे नवीन रूमचं काम केला. जस्ट इकडनं डायरेक्ट तिकडनं बाहेर पडतलो. इकडे बाकी कोण नसता. हे बघा डायरेक्ट आमच्या घराकडे हे नवीन रूम असत. बांधून झालं, पत्रे घालून झालेत आणि इकडे अळू पण येईल परत. हे बघा मग घेऊया. चला मग घेतलंय. आता आपण पाणी घालूया म्हणजे एक काम कम्प्लीट होईल आपला. कढई हातात पत्र लागा. पाणी घाललं. हे बघा जाता व्हाईट जातं असं व्हाईट होऊ गई. ते वाटतं काहीतरी ऑइल वगैरे काढून ठेवत असतील असं मला वाटतं. सॉरी ठेवतो जमता नाही म्हणा. तच यूज असलो डेली आता का मग काय विषय नाही. ओके काय जास्त होतले का पाणी. कढई तर क्लीन केलं आणि आता आईस बॉक्स आपण क्लीन करतो. म्हणजे यो आईस बॉक्स तेव्हाचो असं जेव्हा लॉकडाऊनमध्ये मी मासे विकी होते, कारण तेव्हा काम नाही होतं आपल्याकडे काय. बरेच जण असत जे की आपण यूट्यूबर झाल्यानंतर आपण ओळखतात किंवा आपले सबस्क्रायबर असत जे एकदम सुरुवातीक असत. तर आपल्याकडे काय फोन नाही होतो पण सुरुवाती मी बोललो आहे बरेच वेळा. तर हो तो टप असं मग मावशांनी घेऊन दिलेलं आणि तेव्हा 1,500 रुपयांका. मालवणला जाऊ आम्ही बाईक घेऊन आणि मासे घेऊन येऊ आणि इकडे आणू आणि गावात फिरून विकू. कारण बाकी कामं वगैरे बंद होती. सकाळीच फाटेक जायचा आणि पोलिसांका चुकवून आम्ही कसे तरी मधनं शॉर्टकट कुडामधनं घरा घेऊ ते मच्छर रोडात. पोलिसांका चुकव. हो स्टँडवर मिळत ना. आम्ही रेल्वे स्टेशनकडनं असे येऊ आणि मधनं गुलमोहरकडनं घराकडे मग गावात फिरण विकू मासे असं चाललेला. सो तेव्हाचो आपलं हा आईस बॉक्स जो आता आपण यूज होतो परत एकदा. मग आता हे का आपण क्लीन करूया. किती खराब झालं बघा, सध्या काही यूज नाही याचो.
पाणी घालूया. मंडळी कढई आपण क्लीन करून घेतलो, सुकट ठेवलो आणि आता वरच्या घराकडे गेलो तर आई असं फणस दिलेलो असा आमका. दिलेलं होतं बघूया पुढून झाड काटेत जो ना काय कवळा ते बघूया. आपले व्हिडिओ बघतात आवडीन तिने फणस दिल्यानी बारकोसा बघूया. अरे रे पहिलो फणस फोडतो या वर्षातलो. बारीक गरे आहेत सगळे. आणि कच्च जामा हिरवा. हे बघ. कवळे आहेत. घराची साईज बारको कवळ टाकून देऊ बाई. हे काय केलं सो करू हा बघा. गोटीत जाऊ नये त्याच्यात. फणसाचो प्लॅन झालो फेल. आता माझी करतो. भाजी करूचो प्लॅन होतो. खराब झाला. खैरो खराब झालं माझ्या टाकून दे पण गावलो खैरो खराब झालं घरात. वाईट वाईट टाक. 5 रुपयाची किंमत आहे. फुट्ट मंडळी आमका पॅकिंग आम्ही यूज करतो. ना फाटलं हो का. काय फाटलं? फाटको. तो की आमका 5 रुपयान गावतो विकत. फणस आता मार्गाक लावची जबाबदारी पप्पांची आहे. चला अरे ते पप्पा आता पडतं घालून दिल्या ना तर कपडे दिसत दारू नाही. पण आई कपडे धुवून देऊ घ्या घेतल्याने फडतर घालून दिल्याने या दाखवते तुमका. पडतर केली याच्यावर कपडे धुतो. आणि तू काय बरा कायची सावळी आता पडतली बघ कितकी पावळी खडे ठेवलेली आहे बघ. हे बघ बघ पायात रिक्ता खय. अरे पण ह्याच्यावर मी कपडे कसे धुतलं. स्टूल घेऊन बस ना बारक्या का ना पप्पा. असा लांबडा वया उलटी घालू वही हातपाय दुख. अशी घालता ने इतक्या मुळा घातलंस तर पाणी खाय ठेवतलं आणि धुतलं खाय ना खाली. अशी घाल हय हैसर असा लांब कर आणि असं ठे म्हणजे असा बसान असा धू गा वया. हे असं ह्याच्या खाली ना खाली धुतलंय कसा बांडली खाय ठेवतलंय. मला कधी धुताला सांगा. चिंटू बाई चिंटू ए चिंटू बाई ए चिंटू ए खय पाणी सगळं असं हॅलो कर हडेच्या हडे हॅलो कर सगळ्यांका. हैसर ठे चावा नको हय एक ठे आणि ह्या असं कर हय. गरम जाता तरी तो असं धू हासूड घालीत धावता. हैसर कसा धू गावताला धुकल गावताला आणि बांडली राहू. 2 रूमच्या मध्ये 2 घरांच्या मध्ये आता गॅप बघा केवढीशी असा होते बघा. पुढे पुढे गेला काय एकदम बारीक जाता. हडसून येऊ शकता आई ते अडका घाता मका. अडकत. त्या दिवशी गेलेलं आहे मी पैसे ना पुढे जाऊ घ्यायला. आता पन्हाळ लावचं लागतो आमका. ऐकला एका ओंकार गुलाब बघा. पांढरी फुला होती. आणि अजून एक दाखवतोय हे बघ मी म्हणजे युट्यूबवर बघलेलं आहे पुदिना जर लावलो ना तर तो परत जगता. जगलो हा हे बघ पुदिना आणून तर लावायचा. पण एक गुलाब आहे बघा. कलमाची पाणी घालून मग ते का बाहेरचे त्याचे काठी लावले ना तर परत तो बघा मेला तो बघा मेला ए बघा बाहेर कर मार मार गुतून रोडी पडतोला पाण्यात. जा टाकू टाकू होतं टाकू टाकू खाला मी आलो. किती वाटतं. एका साईडनं उंच करा आणि एका साईडनं सकल करा. खाला कढईने सुकट ठेवलं होतं माळा दा मंडळी फणस तर तुम्ही बघितल्यात. आणि आता आपण इलो खालच्या घराकडे तर सकाळी तुमका बोललेले काहीतरी सांगते मग नंतर कढई वगैरे आपण धुवून ठेवलं. त्याच्यानंतर आईस बॉक्स होता तो पण धुतलो. हे बघा मिलिंद आपला आत्याच मुलगा असा बऱ्याच जणांना माहीत नाही. आणि आता तुमका काय डेली ब्लॉगमध्ये दिसतलोच. तर जसं की बोललेलं आहे आपण काहीतरी नवीन चालू करतो. तर काय करतो आपण तर तुमका 2 दिवसांनी कळतं. आता आम्ही सांगायचं नाही 2 दिवसानंतर कळत तुमका. 2च दिवस राहिलेले असतात. 2 दिवसांनी आपण नवीन काहीतरी स्टार्ट करतो. आता सांगितलं होतं तुमका इंटरेस्ट नाही राहत. एक छोटीशी नवीन सुरुवात करतो. म्हणजे आपण काम तर सोशल मीडियाचं ऑनलाईन करतोच. यूट्यूबवरती ब्लॉग बनवतो, प्रमोशनल व्हिडिओज वगैरे करतो, इंस्टावरती काम करतो. तर त्या करून सुद्धा आपल्याकडे संध्याकाळचं आपलं मसाल्याचं बिझनेस आहे त्याचं काम करतो. डेली काम चालूच असतं कंटिन्यू. तर एवढं सगळं काम करून सुद्धा आपल्याकडे बरोच वेळ असा जो वाचता जो राहता. तर म्हटलं त्या उरलेल्या वेळेत काहीतरी आपण करूया. त्या उरलेल्या वेळात आपण काहीतरी वेगळा करूया. आणि तर तुमका कळताला आता 2च दिवसावरती येऊन राहिलेला असा. आता उद्या जरा थोडीशी अजून धावपळ असतली त्या गोष्टीच्या तयारीसाठी. तर तसेच तुमका ब्लॉग बघू मिळतले. आणि आता डेली ॲक्टिव्ह असतलो तुमका डेली ब्लॉग बघू मिळतले. आपली गॅप मिळायची नाही. नवीन काहीतरी जसं तुम्ही आमका आजपर्यंत सपोर्ट केलात
तसंच आमच्या मेहनतीक सपोर्ट करा, बाकी काय नाही. मेहनत केल्याशिवाय कुठचीच गोष्ट साध्य होणार नाही. काय मिलिंद दादा? येस. तर थोडक्यात मिलिंद दादा मोठा काहीतरी करता असं म्हटलं तरी चालतं. आम्ही त्याका हां वेळ देतलो आणि मदत करतलो. तर इकडे मिलिंद भाई असा काय म्हणतो बाकी काय बोलायचं तू काय नवीन गोष्टीबद्दल? तो दिवसभर फिरता, सध्या काम चालू असं मुंगूस फिरता आमच्या माडात थांबला बघता. तर तुमका कळताला. आता काय करूया, आता जरा पावसाचं वातावरण झाला तर आपले जे वस्तू असतात कढई आणि ते घरात आणून ठेवून देऊया नीट, नाहीतर परत पाऊस पडत तर भिजतले. चला. मुंगूस तुमका दिसतला का माहीत नाही. त्या बघा 2 मुंगूस आहेत जे की माडात फिरतात. आमची कोंबडी नाहीत म्हणा, सोडा नाही तर घेऊन जाणार. ती कढई बघा क्लिअर केले मी, क्लीन करून टाकल्यात बघा. मजुरी दे मिलिंद भाई बाई. भागायचं ग्रीशा जवळलेला तुमच्याकडे नाही. ऑइल चावतंय का लायतंय? हो बॉक्स आपलो आईस बॉक्स. ओके आहे ना, मोठं आहे ना? किती लिटर किती तर माहीत नाही. या धर. या काहीतरी घे. आता धर मी मुंगे कशी येले लिटर असताना लिहिलेला काय नाही याच्यावरती कोका कोलाचा. मंडळी प्लॅनमध्ये थोडेसे चेंजेस आणलो. पाऊस गेलो, आपण कढई सेट करून घेतलो. पूर्ण अशी भाजूक होई कढई आणि असा निळा जाऊ आहे पूर्ण सगळीकडे. साईडचे कॉर्नर वगैरे असं सगळा एकदम. आणि त्याच्यानंतर तेल लावायचा आणि परत तापवायची एकदा, म्हणजे एकदम सेट होते. जागा बनवतो तर चिटकाचा नाही आतमध्ये. ऊन कसला रखरखता एकदम. पूर्ण कडेन पूर्ण निळी जाऊ.